रोज व्हिडिओ टाकता, खूप मेहनत करत आहे, रोजची डेली तुमचं कंटेंट सुरू आहे, कन्सिस्टन्सी पण चांगली आहे, पण व्ह्यूज का बरं थांबले आहे? कारण तुम्ही जेव्हा व्हिडिओ टाकता तिथे कुठे ना कुठे तुमच्या टायटलमध्ये, थंबनेलमध्ये, कुठे ना कुठे हॅशटॅगमध्ये, कीवर्ड्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये कुठे ना कुठे गडबड होत आहे, चुका होत आहे, त्यामुळे व्ह्यूज पुढे येतात आणि थांबून जातात। कुठे ना कुठे या गोष्टी माझ्यासोबतही घडलेल्या आहे। तर प्रत्येकच व्हिडिओ व्हायरल होईल हे तर शक्यच नाही आहे। 4 व्हिडिओ टाकाल त्यातला एक व्हिडिओ हा व्हायरल होतो किंवा पुढे ढकलला जातो। तर असं का होत आहे? त्या कुठल्या चुका आहेत ज्या आपण करायच्या नाही आहे आणि त्या चुकांवर तुम्हाला मी तोड सोल्युशन पण देणार आहे, ज्याने व्ह्यूज वाढायला हे मदत होईल। तुमचे हळूहळू व्ह्यूज वाढायला लागेल, पण वाढायला लागेल। आता त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, जे पण नेगेटिव्हिटी, जे पण नेगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांच्यासाठी आहे। बिलकुल नेगेटिव्ह कमेंट करू नका, ज्याने मला तर फरक पडणार नाही, तुमच्यातच नेगेटिव्हिटी येणार। मी तर ते पॉझिटिव्हमध्येच तुम्हाला आन्सर देणार, कारण की आपण जितकं पॉझिटिव्ह राहू तेवढंच आपल्याला समोर जाण्यासाठी इन्स्पिरेशन मिळते। जर आपल्याला कोणी नेगेटिव्ह कमेंट करत आहे तर आपण आपला जो कॉन्फिडन्स आहे तो लूज करायचा नाही, हे मी तुम्हाला सुद्धा सांगत आहे, कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहे, तुम्ही पण क्रिएटर आहात, तुम्ही पण व्हिडिओ बनवता, तुम्हाला पण नेगेटिव्ह कमेंट येत असतील, पण त्याला तुम्ही पॉझिटिव्ह वेमध्ये न्या, बिलकुलही डिमोटिवेट होऊ नका। तर आपण त्याच 7 चुका बघू आणि त्याच 7 चुकांवर सोल्युशन सुद्धा बघू। पहिली चूक आहे ती म्हणजे क्लिअर टॉपिक न ठरवणे। तुम्ही तुमच्या ज्या चॅनलसाठी आहे एक पक्का टॉपिक नाही ठरवत आहे। आज तुम्ही कुकिंग व्हिडिओ टाकत आहे, उद्या तुम्ही व्लॉग टाकत आहे, परवा तुम्ही मोटिवेशन टाकत आहे, त्यानंतर तुम्ही देवाचे व्हिडिओ टाकत आहे। तर यूट्यूबला कळतच नाही आहे की नेमकं तुमचं कंटेंट काय आहे, तुम्ही कशासाठी व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्हाला तुमची नीच हे क्लिअर ठेवायची आहे। तुम्हाला एकच कंटेंटवर व्हिडिओ बनवायचा आहे। शॉर्ट्समध्ये स्ट्रॅटजी वापरा, अर्निंग रिलेटेड वापरा, तेच ते तुम्हाला रिपीट करायचं आहे। तुम्हाला तुमचे कंटेंट हे चेंज करायचे नाही, त्यामुळे जे आपलं अल्गोरिदम आहे ते कन्फ्यूज होतं ना आणि आपला जो व्हिडिओ आहे तो समोर पुश करत नाही। जर तुम्ही तुमचं कंटेंट क्लिअर ठेवा, नीच क्लिअर ठेवा, तर अल्गोरिदमला आपलं जे कंटेंट आहे ते कळेल आणि आपलं चॅनल हे अल्गोरिदम पुढे पुश करेल। आता दुसरी चूक कुठली आहे? टायटल आणि थंबनेल हे वीक असणे। आता बघा, तुमचं जर टायटल अट्रॅक्टिव्ह नसेल, थंबनेल अट्रॅक्टिव्ह नसेल आणि आपण म्हणू माझं कंटेंट तर खूप छान आहे, पण मग व्ह्यू का बरं येत नाही आहे? तुमचं जे थंबनेलवर तो लोक जे पाहत आहेत ते हातच लावत नाही आहे, त्याच्याकडे अट्रॅक्टच होत नाही आहे, तर मग व्ह्यू कसे येणार? त्याच्यासाठी आपण आपलं आतलं कंटेंट कितीही बनवलं तरी वरचं जे बुकचं पेज असते तेच तर अट्रॅक्टिव्ह पाहिजे नसतं ना। तुमचे जे थंबनेल असते ते अट्रॅक्टिव्ह हवे, त्यावर 2 ते 3 वर्ड्स एकदम इमोशनल आणि क्युरिओसिटीवाले असायला हवे। त्यानंतर टायटल तुमचं इमोशनल आणि सोल्युशन देणारं असायला हवं, तेव्हाच लोक तुमच्या टायटल पाहून, तुमचं थंबनेल पाहून तुमच्या कंटेंटवर येणार ना। कंटेंट किती चांगलं बनवाल आणि तुमचं थंबनेलच वीक असेल तर मग लोक तुमच्या जे थंबनेल आहे त्याला टचच करणार नाही, तर मग व्ह्यू कसे येणार? तर सगळ्यात आधी तर तुम्ही तुमच्या थंबनेल आणि टायटलवर एक कॉन्सन्ट्रेशन ठेवा, चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा। मी थंबनेलसाठी पण छान व्हिडिओ बनवलेला आहे, मी कालच व्हिडिओ टाकला थंबनेलसाठी, नक्की जाऊन बघा। जर तुम्ही नवीन आहात, थंबनेल बनवता येत नाही, त्यांच्यासाठी खूप छान कालचा व्हिडिओ आहे, नक्की जाऊन बघा। आता तिसरी चूक कुठली आहे? जे स्टार्टिंगचे 30 सेकंड असते ते बोरिंग करणे, ठीक आहे? जे तुमचा इंट्रो असतो, जो पण तुम्ही स्टार्टिंगला बोलता ते बोरिंग बोलणे, ठीक आहे? म्हणजेच जर तुमचा स्टार्टिंगचे 30 सेकंड बोरिंग असेल तर तुमचा जो व्हिडिओ आहे ऑडियन्स तिथे स्किप करून दुसऱ्या व्हिडिओवर चालले जातात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे जे 30 सेकंड असतात ना, तेच ठरवते की तुमचा व्हिडिओ पुढे पाठवायचा की नाही। कोण ठरवते? अल्गोरिदम ठरवते। तर तुम्हाला व्ह्यूजला तर पुश करायचंच आहे, पण सगळ्यात पहिले तुम्हाला यूट्यूबच्या अल्गोरिदमला पुश करायचं आहे, कारण की आपला समोर व्हिडिओ पाठवणारा कोण आहे? व्ह्यूज नाही आहे, आपला व्हिडिओ समोर पाठवणारा हा यूट्यूबचा अल्गोरिदम आहे। म्हणून तुमचे जे स्टार्टिंगचे 30 सेकंड आहे तेच ठरवते की तुमचा व्हिडिओ समोर पाठवायचा की नाही।
आणि जर तुमचा व्हिडिओ अल्गोरिदमला आवडला नाही, स्टार्टिंगचे 30 सेकंड त्याला आवडले नाही, तर मग तो काय म्हणतो की हा व्हिडिओ समोर पाठवण्यालायक आहे नाही, युजलेस व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तिथेच थांबतो. आणि असं समजा तुमचे व्ह्यूज येत नाही म्हणजेच अल्गोरिदमला तुमचा व्हिडिओचा कंटेंट हा आवडलेला नाही आहे. तर तुमचे जे स्टार्टिंगचे 30 सेकंड आहे जे पण तुम्ही बोलता ते एकदम महत्त्वपूर्ण आणि सोल्युशन देणारं बोला. तुमचं ते नमस्कार वगैरे ते तुम्ही नंतर बोला, पण स्टार्टिंगचे 30 सेकंड आहे त्याच्यात तुम्ही तुमचं कंटेंटचं सगळं ॲड करा. सोल्युशन, प्रॉब्लेम सगळं तुमच्या त्या 30 सेकंडमध्ये आलं पाहिजे, तेव्हाच तुमचा व्हिडिओ अल्गोरिदम पुढे पुश करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची चूक जी आहे ते म्हणजेच डिस्क्रिप्शन आणि हॅशटॅग्स इग्नोर करणे. तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवला, तुमचा म्हणजे टायटल टाकलं, थंबनेल वगैरे सगळं केलं आणि अपलोड करून देता. डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, कीवर्ड्स तुम्ही लावतच नाही, CEO तुम्ही लावतच नाही. त्याने काय होणार, जर तुम्ही डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, कीवर्ड्स, CEO लावत असाल तर तुमचं नाव हे सर्चमध्ये येतं, तुमचा व्हिडिओ हा समोरच्याला दिसता. आता समजा कोणी तुमच्या टॉपिकबद्दल सर्च केलं तर तुमचा व्हिडिओ त्या सर्च लिस्टमध्ये येणार. आणि जर तुम्ही डिस्क्रिप्शन अट्रॅक्टिव्ह बनवणार नाही, हॅशटॅग्स लावणार नाही, कीवर्ड्स लावणार नाही, CEO लावणार नाही, तर तुमचं जे कंटेंट आहे, तुमचं जे चॅनलचं नाव आहे किंवा तुमचं जे पण टॉपिक आहे ते सर्च लिस्टमध्ये येणार नाही. तर डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, कीवर्ड्स टाकायला बिलकुलही विसरू नका. जेवढं थंबनेल महत्त्वाचं आहे, जेवढं टायटल महत्त्वाचं आहे, तेवढा डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, कीवर्डसुद्धा महत्त्वाचे आहे. तर ही गोष्ट बिलकुल विसरू नका. तुमच्या मागल्या व्हिडिओमध्ये तुम्ही नसेल टाकले तर आत्ताच जाऊन एडिटिंगमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन, हॅशटॅग्स, कीवर्ड सगळं भरा, तेव्हा तुम्हाला नक्की तुमच्या चॅनलमध्ये ग्रो दिसेल. 5वी चूक काय आहे, रॉंग अपलोडिंग टाईम. तुमचा व्हिडिओ टाकायचा जो टाईम आहे तो चुकीचा आहे. जेव्हा तुमचे सबस्क्रायबर, तुमचं ऑडियन्स तेव्हा ॲक्टिव्ह असते, तेव्हाच तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज आहे ते अपलोड करायचे असते. जर तुम्ही चुकीच्या टाईमला तुमचा व्हिडिओ अपलोड केला आणि त्यावेळेस तुमचं ऑडियन्सच ॲक्टिव्ह नसेल तर मग काही वेळाने काय होतं, तुमचा जो व्हिडिओ आहे तो डेड होऊन जातो. समजा जर तुमचं ऑडियन्स संध्याकाळी 9 वाजता किंवा 8 वाजता असं 6 वाजता ॲक्टिव्ह असेल आणि जर तुम्ही तुमचा व्हिडिओ सकाळी 7ला, सकाळी 8ला टाकून दिला तर तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ हा पोहोचणार नाही आणि त्यामुळे तुमचं जे तुम्ही जो व्हिडिओ टाकलेला आहे तो डेड होऊन जाणार. तर तुम्हाला बेस्ट आणि तुमचा रिअल अपलोडिंग टाईम बघायचा असेल तर तुम्हाला YT स्टुडिओवरती जाऊन ऑडियन्सवर जायचं आहे. तिथे तुम्हाला पर्पलमध्ये ॲनालिटिक्स दिसणार, त्यामध्ये तुम्हाला तुमचा परफेक्ट अपलोडिंग टाईम भेटेल. तर नक्की जाऊन चेक करा आणि योग्य वेळेसच तुम्ही तुमचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करा. आता तुमची जे 6वी चूक आहे ती कुठली आहे, शॉर्ट्सचा चुकीचा वापर करणे. आता शॉर्ट्स फक्त डान्स व्हिडिओ बनवणे, सिंगिंग व्हिडिओ बनवणे, फक्त शो ऑफसाठी नाही आहे. शॉर्ट्स व्हिडिओ हे तुमचं फ्री प्रमोशन करण्यासाठी आहे, तुमच्या चॅनलचं, तुमच्या चॅनलबद्दल ओळख दाखवण्यासाठी, ऑडियन्सला कनेक्ट करण्यासाठी शॉर्ट्सचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्याचा तुम्ही योग्य वापर करा. तुमचं जे कंटेंट आहे त्याच्या रिलेटेडच शॉर्ट्स व्हिडिओ बनवा आणि त्या शॉर्ट्स व्हिडिओपासूनच तुम्ही तुमच्या ज्या ऑडियन्सला तुमच्या लॉंग व्हिडिओपर्यंत तुम्हाला पाठवायचं आहे. तुम्हाला रोज एक शॉर्ट तरी तुमच्या लॉंग व्हिडिओच्या रिलेटेडमध्ये बनवायचा आहे आणि त्यामुळे काय होणार, ऑडियन्स तुमच्या लॉंग व्हिडिओकडे अट्रॅक्ट होणार आणि तुम्हाला सुद्धा त्यांना तुमच्या लॉंग व्हिडिओबद्दलची सुद्धा इन्फॉर्मेशन शॉर्ट्स व्हिडिओमध्ये द्यायची आहे. तर तुम्हाला डेली एक शॉर्ट तर टाकायचाच आहे. 7वी आणि महत्त्वाची जी चूक आहे ते भरपूरसे लोक डिमोटिवेशनमुळे करतात. आता याच्या आधी मी सांगितलं त्या तर खूप महत्त्वाच्या चुका होत्या, आता जे सांगत आहे ते सगळ्यात महत्त्वाची चूक आहे. म्हणूनच मी हा पॉईंट सगळ्यात शेवट ठेवलेला आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या कामात कन्सिस्टंट नाही. आज व्हिडिओ टाकला, उद्या तुम्ही टाकत नाही किंवा एखादा नेगेटिव्ह कमेंट आला तर तुम्ही डिमोटिवेट होता. म्हणून मी स्टार्टिंगलाच बोलली होती की कोणी कितीही नेगेटिव्ह बोलेल तरी तुम्हाला फरक पडू द्यायचा नाही.
तुम्हाला तुमच्या कामात कन्सिस्टंट राहायचं आहे, डेली व्हिडिओ बनवायचा आहे, डेली अपलोडिंग ठेवायची आहे, आठवड्यात तुम्हाला 2 लॉंग व्हिडिओ गेलेच पाहिजे, रोजचा तुमचा 1 शॉर्ट व्हिडिओ गेलाच पाहिजे. 30 ते 60 दिवसात जर तुम्ही कन्सिस्टंट राहाल 30 ते 60 दिवस तर तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल, गॅरंटी मी देत आहे. तर बिलकुल कन्सिस्टंट राहा, डिमोटिवेट होऊ नका. व्ह्यूज कमी येत आहे, येऊ द्या, काहीही फरक पडत नाही. व्ह्यूला महत्त्व आहे, पण सगळ्यात जास्त महत्त्व आहे तुमच्या डेलीच्या कामाला. अल्गोरिदम हेच बघतं की तुम्ही किती काम करत आहे, तुम्ही किती ॲक्टिव्ह आहे, तुमचे किती व्हिडिओज टाकत आहे, तुम्ही डेली कंटेंट बनवत आहे की नाही, तेव्हाच तुम्ही ग्रो व्हाल. व्ह्यूजवर डिपेंड राहू नका. व्ह्यू तर महत्त्वाचे आहेच, पण त्याच्यापेक्षा कन्सिस्टंट राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक छान महत्त्वाची टीप मी माझ्याकडून तुम्हाला देत आहे. तुम्हाला खरंच यूट्यूबवर ग्रो व्हायचं आहे, तुमचं चॅनल ग्रो करायचं आहे, तर तुम्हाला एकच काम करायचं आहे. जे तुम्हाला कमेंट्स येतात त्या प्रत्येक कमेंट्सला तुम्हाला रिप्लाय द्यायचंच आहे, ठीक आहे. त्यानंतर कम्युनिटी पोस्ट टाकायची आहे, त्याला विसरू नका. कम्युनिटी पोस्टसुद्धा खूप महत्त्वाची असते. ऑडियन्ससोबत कनेक्ट राहा. जर त्यांनी कोणतं कमेंटमध्ये प्रॉब्लेम सांगितलं त्यांचं सोल्युशन द्या. कधी तुम्हाला कमेंट्स येतं की या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तर तुम्हाला त्यावर सुद्धा रिस्पॉन्स द्यायचा आहे. म्हणजे ऑडियन्ससोबत तुम्हाला कनेक्ट राहायचं आहे. अल्गोरिदम आपण किती ॲक्टिव्ह आहे तेच बघतं, आणि ॲक्टिव्ह पर्सन, क्रिएटिव्ह पर्सन अल्गोरिदमला खूप जास्त आवडतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. आजचा टॉपिक खूप जास्त महत्त्वाचा होता. मी पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगितलेलं आहे, तर नक्की ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. कमेंट्समध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते मला नक्की सांगा. त्यानंतर पुढचा व्हिडिओ मी बनवणार आहे की एक्झॅक्ट तुम्हाला व्ह्यू वाढण्यासाठी शॉर्ट स्ट्रॅटजी काय वापरायची आहे, तो व्हिडिओ बिलकुलच मिस करू नका. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. असेच छान व्हिडिओसोबत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.